आपल्याकडे इथे एक बहिर्गोल भिंग आहे, ज्याची नाभीय लांबी 5 सेंटीमीटर आहे. आपण एक वस्तू 6 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भिंगसूत्र नावाचे एक सूत्र मांडले, जे मुळात ह्या 3 गोष्टींना नाभीय अंतर, प्रतिमा अंतर आणि वस्तू अंतर या तिघांना जोडतं. हे सूत्र सांगतं की जर आपल्याला यापैकी कोणतीही 2 मूल्य माहीत असतील, तर आपण तिसरे मूल्य शोधू शकतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला या प्रतिमेची उंची किती असेल हे शोधायचं आहे आणि आपल्याला हे देखील जाणून घ्यायचं आहे की प्रतिमा वास्तव असेल की आभासी. आपल्याला कोणत्याही किरण आकृत्या काढायच्या नाहीत. ठीक आहे, तर आपल्याला कोणत्याही किरण आकृत्या वापरायच्या नसल्यामुळे प्रतिमेची उंची किती असेल हे सांगण्यासाठी आपल्याला एका सूत्राची आवश्यकता असू शकते. आणि जर आपण भिंगसूत्राकडे पाहिले तर भिंगसूत्राचा उंचीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे आपण कदाचित असा अंदाज लावू शकतो की प्रतिमेची उंची मोजण्यासाठी आपल्याला मदत करणारे दुसरे एखादे सूत्र नक्कीच असेल, आणि ते आहे, याला विशालन सूत्र म्हणतात. आता याला विशालन का म्हणतात याबद्दल आपण थोड्याच वेळात बोलू. पण जर तुम्ही हे सूत्र पाहिलं तर लक्षात येईल की डाव्या बाजूला आपण उंचीबद्दल बोलतोय आणि अंशामध्ये प्रतिमेची उंची आहे आणि छेदामध्ये वस्तूची उंची आहे. म्हणजे डावी बाजू ही प्रतिमेच्या उंचीचे वस्तूच्या उंचीशी असलेले गुणोत्तर आहे आणि ते प्रतिमा अंतर आणि वस्तू अंतर यांच्या गुणोत्तराशी समान आहे. आता आपण पुढे जाऊन किमती भरण्यापूर्वी याला विशालन सूत्र का म्हणतात याबद्दल बोलूया. आपण हे काय आहे बघण्यासाठी फक्त डाव्या बाजूला पाहूया. तर याला विशालन सूत्र म्हणण्याचे कारण हे आहे की गुणोत्तर स्वतःचं विशालन आहे. याचा अर्थही आपल्याला सांगते की वस्तूच्या तुलनेत प्रतिमा किती मोठी आहे. आणि जर तुम्ही आरशांचा अभ्यास केला असेल तर इथे असलेली संकल्पना अगदी तीच आहे, ज्याबद्दल आपण चर्चा केली होती. आता आपण एक उदाहरण घेऊया. समजा विशालन हे 2 आहे, तर याचा अर्थ गुणोत्तर 2 आहे. म्हणजे काय की प्रतिमेची उंची वस्तूच्या उंचीच्या 2 पट आहे. आता प्रतिमेची उंची दुप्पट आहे, म्हणजे प्रतिमा ही दुप्पट विशालित आहे आणि म्हणून या संख्येला, या गुणोत्तराला विशालन म्हणतात. हे आपल्याला सांगतं की वस्तूच्या तुलनेत प्रतिमा किती मोठी आहे. पण केवळ एवढंच नाही, ही संख्या आपल्याला हे देखील सांगू शकते की आपण वास्तव प्रतिमेबद्दल बोलत आहोत की आभासी प्रतिमेबद्दल. आणि त्यासाठी आपल्याला फक्त विशालनाच्या चिन्हाकडे पाहावे लागेल. उंचीसाठी आपण वापरत असलेल्या चिन्हांची आठवण करूया. जेव्हा जेव्हा आपण मुख्य अक्षाच्या वर असलेल्या उंचीबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्यांना सहसा धन उंची मानतो आणि मुख्य अक्षाच्या खाली असलेली कोणतीही गोष्ट ऋण उंची म्हणून ओळखली जाते. तर आपल्या उदाहरणात जर विशालन एक धनसंख्या असेल, तर याचा अर्थ प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची यांची चिन्हे समान आहेत. याचा अर्थ असा की वस्तू आणि प्रतिमा दोन्ही एकतर मुख्य अक्षाच्या वर आहेत किंवा मुख्य अक्षाच्या खाली आहेत, म्हणजे प्रतिमा सुलट आहे. आणि सुलट प्रतिमा ह्या नेहमीच आभासी असतात. त्यामुळे हा क्रमांक धन आहे हे पाहताच आपल्याला लगेच कळतं की ही एक आभासी प्रतिमा आहे. चला दुसरे उदाहरण घेऊया. समजा आपल्या दुसऱ्या उदाहरणात m चे मूल्य ऋण 0.5 असतं. तुम्ही व्हिडिओ थांबवून विचार करू शकता की याचा अर्थ प्रतिमेच्या आकारमानासाठी आणि स्वरूप, म्हणजे ती वास्तव आहे की आभासी, यासाठी काय होतं. ठीक आहे, आता जर हे गुणोत्तर, ही संख्या ऋण 0.5 असेल, तर याचा अर्थ प्रतिमेची उंची वस्तूच्या उंचीच्या ऋण 0.5 पट आहे, म्हणजे अर्धी आहे. त्यामुळे हे आपल्याला सांगतं की प्रतिमेचा आकार वस्तूच्या आकाराच्या अर्धा आहे. तर हे झालं आकारमानाबद्दल. आणि ऋणचिन्हाकडे पहा. हे आपल्याला सांगतं की प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची यांची चिन्ह विरुद्ध आहेत. म्हणजे जर वस्तूची उंची धन असेल तर प्रतिमेची उंची ऋण असेल. जर ही ऋण असेल तर ऋण गुणिले ऋण धन होतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्रतिमा आणि वस्तूचे अभिविन्यास विरुद्ध आहेत. एक मुख्य अक्षाच्या वर असेल तर दुसरी खाली असेल. प्रतिमा उलटी आहे आणि आपल्याला आठवत असेल की उलटी प्रतिमा नेहमी वास्तव असते. त्यामुळे
जेव्हा विशालन एक ऋण संख्या असते तेव्हा याचा अर्थ नेहमीच एक वास्तव प्रतिमा असतो. सारांश सांगायचा तर ही संख्या हे विशालन आपल्याला दोन गोष्टी सांगतात. हे आपल्याला सांगतं की वस्तूच्या तुलनेत प्रतिमा किती मोठी आहे आणि तिचे चिन्ह आपल्याला सांगतं की ती वास्तव प्रतिमा आहे की आभासी प्रतिमा. आणि जर आपण विचार केला तर आपल्याला इथे नेमकं तेच शोधायचंय. आपल्याला प्रतिमेची उंची शोधायची आहे आणि ती वास्तव आहे की आभासी हे जाणून घ्यायचंय. याचा अर्थ आपल्याला फक्त विशालन किती आहे हे शोधून काढावे लागेल. तर आपल्याला काय हवंय? आपल्याला या गुणोत्तरामध्ये, या विशालनामध्ये आणि कदाचित वस्तू अंतर आणि प्रतिमा अंतर आणि नाभीय अंतर या गोष्टींमध्ये एक संबंध हवाय. कारण ह्या मूल्यांचा वापर करून विशालन किती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय. म्हणून आपल्याला m आणि कदाचित u, v किंवा f यांच्यात एक संबंध आवश्यक आहे. तर आता आपण उजवीकडे पाहू शकतो आणि विशालन सूत्र आपल्याला काय सांगते ते पाहू शकतो. भिंगासाठी विशालन हे प्रतिमा अंतर आणि वस्तू अंतर यांच्या गुणोत्तरा इतके असते. आपल्याला आता फक्त पुढे जाऊन इथे मूल्य भरायची आहेत आणि आपल्याला जे हवंय ते शोधून काढायचंय. त्याआधी एक छोटी गोष्ट लक्षात घ्या. ही मूल्य देखील चिन्हांवर अवलंबून आहेत. आणि अंतरांसाठी आपण चिन्हांची काळजी कशी घेतो? आपण प्रकाशक केंद्रातून सुरू करतो आणि आपण आपाती किरणांच्या दिशेने जातो आणि ती दिशा धन मानतो. आणि इथे लक्षात घ्या की आपाती किरण उजवीकडे असेल त्यामुळे आपाती दिशा उजवीकडे असेल आणि म्हणूनच उजवीकडील सर्व स्थाने धन मानली जातील आणि डावीकडील सर्व स्थाने ऋण मानली जातील. ठीक आहे. आता आपल्याकडे सर्व काही आहे. आता आपण किमती भरू शकतो, विशालन शोधू शकतो आणि मग प्रतिमेची उंची आणि ती वास्तव आहे की आभासी हे शोधू शकतो. म्हणून व्हिडिओ इथे पुन्हा थांबवून तुम्ही स्वतः हे करून पहा. ठीक आहे. तर आता हे करूया. आपल्याला विशालन m मोजावे लागेल आणि ते v भागिले u बरोबर आहे. v हे प्रतिमा अंतर आहे आणि प्रतिमा धन बाजूला असल्यामुळे v धन 30 आहे. मी थेट इथे किमती भरते. भागिले u. u हे वस्तू अंतर आहे आणि वस्तू ऋण बाजूला असल्यामुळे हे वस्तू अंतर ऋण 6 सेंटीमीटर आहे. तर जर आता आपण हे सोडवलं तर सेंटीमीटर रद्द होतात. 6 ने 30 ला 5 वेळा भाग जातो आणि परिणामी इथे एक धन आणि एक ऋण असल्यामुळे आपल्याला ऋण 5 मिळतात. तर विशालन ऋण 5 आहे. याचा अर्थ प्रतिमेची उंची वस्तूच्या उंचीच्या ऋण 5 पट आहे आणि म्हणून ऋण चिन्ह आपल्याला सांगतं की ही एक वास्तव प्रतिमा आहे आणि 5 ही संख्या आपल्याला सांगते की ती वस्तूच्या तुलनेत 5 पट विशालित आहे. तर आता आपण प्रतिमा काढू शकतो. ती मुख्य अक्षाच्या खाली आहे कारण ती ऋण आहे, ती वास्तव आणि उलटी आहे. आणि प्रतिमेची लांबी वस्तूच्या लांबीपेक्षा 5 पट जास्त आहे. म्हणजे जर वस्तूची लांबी 1 सेंटीमीटर असेल तर ही 5 सेंटीमीटर आहे. जर वस्तूची लांबी 10 सेंटीमीटर असेल तर ही 50 सेंटीमीटर आहे. आणि अशा प्रकारे आपण आपले आव्हान सोडवले आहे. तर आपण जे शिकलो त्याचा पटकन सारांश करूया. जर आपल्या प्रतिमेची उंची किंवा तिचे स्वरूप शोधायचे असेल तर आपल्याला फक्त विशालन शोधून काढावे लागेल. संख्या आपल्याला सांगते की प्रतिमा किती मोठी आहे आणि चिन्ह आपल्याला सांगतं की ती वास्तव आहे की आभासी. आणि भिंगासाठी हे विशालन प्रतिमा अंतर आणि वस्तू अंतर यांच्या गुणोत्तरा इतके असते. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.